वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला आणि वंदे भारत ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत। 1.5 तासापासून ट्रेन रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। सीएसएमटी वरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला। लांब पल्ल्याच्या गाड्या या आता उशिराने धावतात। मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या या उशिराने धावतात। लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक अपडेट्स त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। लक्ष्मण, वृषाली, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईवरून निघालेली ही ट्रेन साधारण 4 वाजता निघली। मात्र पुण्यामध्ये आल्याच्या नंतर 7:30 वाजता पुणे रेल्वे स्टेशनच्या फ्लॅट क्रमांक 3 वरती ही रुळावरून गाडीचा एक डबा जो आहे तो घसरलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास 1.5 तासापासून आता हा जो घसरलेला डबा आहे तो पूर्ववत रुळावरती आणण्याचं काम जे आहे ते सध्या या ठिकाणी सुरू आहे। मात्र हजारो प्रवासी खरं तर या वंदे भारत रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करत असताना अचानक ही दुर्घटना, ज्यावेळेस ही ट्रेन पुणे स्टेशनच्या जवळ आली आणि ट्रॅकवरती येत असतानाच हळूहळू खरं तर हिची गती जी आहे ते कमी होती आणि अशा वेळेसच खरं तर ही ट्रॅकवरती येत असतानाच हिचा जो डबा आहे तो रुळावरून घसरला। डबा क्रमांक खरं तर 4 हा डबा जो आहे तो रुळावरून घसरला। मात्र सुदैवाने यात कुठलीही दुर्घटना म्हणजे कुठली जीवितहानी किंवा जखमी झाल्यात। मात्र ज्या रेल्वेमध्ये असणारे हे सर्व प्रवासी अगदी भयभीत झाले आणि तर सध्या त्यांच्यामध्ये एक अस्वस्थतेचं वातावरण आहे की आता यानंतर पुढे काय। पोलीस प्रशासनाकडून खरं तर आता या ठिकाणी खबरदारी घेत पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे। हा जो डबा आहे तो पूर्ववत रुळावर आणण्याचं काम अगदी युद्ध पातळीवरती सुरू आहे। मात्र सध्या या रेल्वेमधले जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना आता सुखरूपपणे खाली उतरण्यात आलेलं आहे। मात्र त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे की आता पुढचा प्रवास नक्की कसा, कारण की 1.5 तासापासून हे जे काम आहे ते सध्या आता सुरू आहे। मात्र रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला मोठी बघ्यांची गर्दी सुद्धा या ठिकाणी जमलेली आहे आणि आता किती वेळ लागतो आणखी अद्यापही अनिश्चित आहे, कारण की हा जो ट्रॅक आहे। नक्कीच धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।